Good morning to all of you. Welcome to Sri Samarth Science Academy, Zanepur and Greater Science Academy, Maker. आपण शिकत आहे पाठ 12वी बोर्ड सिलेबस मधून चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मॅथ फर्स्ट. आपलं बघा 3.2 संपलं होतं. 3.1 संपलं होतं. 3.1 3.2 संपल्यानंतर म्हणजे 50% ते 60-70% समजा 70% पकडू, 70% चॅप्टर आपलं कव्हर झालेलं आहे. आता इथून पुढे पहा आपल्याला काय 3.3 एक्सरसाइज आहे. त्या 3.3 मध्ये आपल्याला जे बघायचे की थिअरी आपण अगोदर बघणार आहोत. थिअरी आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. 3.3 एक्सरसाइज साठी जी थेरोटिकल पार्ट आपला आहे दिलेला तो थेरोटिकल पार्ट आपण घेऊया. पहा आता थेरोटिकल पार्ट काय आहे तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. काय आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितले आपण त्याचं फक्त काय आता इनव्हर्स आहे. सेम सॉल्व करायचंय. सगळं सोपं आहे. तुम्ही जे तुम्हाला कळेल. चला मग अगदी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय मी. पहा आता पुढचं स्टार्ट करूया आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पहा सगळ्यात पहिले काय आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन फंक्शन आहे. साइन फंक्शन काय करते r f ऑफ r टेंड्स टू -1 to 1. एका जरी डोमेन दिलेला आहे रेंज दिलेली तशी r इज अ रेंज -1 to 1. f ऑफ x काय आहे sin x. नंतर एक कोसाइन फंक्शन. कोसाइन फंक्शन काय म्हणते f ऑफ r टेंड्स टू -1 to 1 ही पण रेंज दिली आणि f ऑफ x काय आपल्याला cos x आहे. नंतर टॅन्जंट फंक्शन काय f ऑफ r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z tends to r. त्याला दिला आपण tends to r असं घेऊ शकतो आपण. ते अडचण नाही. नंतर पुढे पहा पुढे काय दिलेलं आहे पहा कोटॅन्जंट फंक्शन. काय कोटॅन्जंट फंक्शन. आता कोटॅन्जंट फंक्शन म्हणजे नेमकं म्हणजे काय कोटॅन्जंट म्हणजे काय सरळ सर एक मिनिट. कोटॅन्जंट म्हणजे काय कॉट फंक्शन. काय इथं कॉट फंक्शन. ओके कॉट एक्स. चला मग बघूया पहा r minus f of r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z minus r minus -1 to 1 ही काय आपली रेंज आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सेकंड फंक्शन. सेकंड म्हणजे काय sec x r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z r minus -1, 1 तुमची काय दिलेली आहे एक रेंज दिलेली आहे. काय दिलेली म्हणजे रेंज दिलेली आहे. एकदम सोपं आहे पहा. काही अडचण नाही यामध्ये. कोटॅन्जंट आणि n पाय. कोटॅन्जंट म्हणजे n पाय घेतली सुरुवात. काय घ्यायचं आपल्याला n पाय घेऊ आपण. एक मिनिट पहा आता कोटॅन्जंट काय घेतलं मी n पाय n बिलॉंग टू z हा आला r. ओके, अगोदरून वेगवेगळे घेतलं होतं जसं n पायचं पण ते आपल्याला n पायच घ्यावं लागेल. ठीक आहे, नंतर सेकंड साठी काय 2n plus 1 into pi by 2 n belongs to z r minus -1, 1 हा आपला sec x आणि लास्टला आपला कोसेकँड. सगळं दिसते व्यवस्थित खालचं. ओके, कोसेकँड म्हणजे काय तर कोसेक x r tends to n pi n belongs to z आणि हे काय आहे तुझं r minus -1, 1 दिलेली रेंज. आता काय म्हणतो पहा बाय डेफिनेशन. काय म्हणतो पहा बाय डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेफिनेशन बघा. डेफिनेशन म्हणजे काय इफ f of x tends to y f of x tends to y हे दिलेलं आपल्याला काय म्हणायचं f of x is equals to y is a 1-1 function and onto म्हणजे च्यावर म्हणून म्हणजे एक किंवा एक पेक्षा जास्त on there exists unique. त्याचं एक there exists काय युनिक आहे. काय युनिक म्हणजे एकच व्हॅल्यू आहे तुमची कोणती चांगली ती युनिक व्हॅल्यू राहील. त्याचं की दुसरी व्हॅल्यू येणार का नाही. दुसरी व्हॅल्यू येणार नाही. चला पुढे जाऊया. सगळं दिसते ना व्यवस्थित. ओके दिसते. पहा आता इथं f inverse where f inverse is equals to not raised to y tends to x काय दिलेले y tends to x and f inverse of y is equals to काय दिलेले x for all x belongs to capital X. X belongs to capital X and for all y belongs to capital Y. Y belongs to capital Y. f inverse is a range. f inverse काय दिलेली रेंज दिलेली आहे and
रेंज एफ इनवर्स इज अ डोमेन ऑफ एफ इनवर्स इज अ रेंज असेल तर डोमेन काय झाला एफ हा झाला डोमेन काय झाला डोमेन. रेंज आणि डोमेन काय आहे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रेंज म्हणजे काय इथपासून इथपर्यंत चाललो. डोमेन म्हणजे च्या मधात डोमेन काय असतो च्या मधात डोमेन असतो. म्हणजे काय एखादी आपल्याला एखादा ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपमध्ये 1 2 3 4 5 व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या ग्रुपमधल्या ज्या व्हॅल्यू येतात त्याला डोमेन आहे. ठीक आहे. आणि 1 ते 5 पर्यंतची ही आपली रेंज आहे. ठीक आहे. मग बघा कंपोजिट फंक्शन काय म्हणते. कंपोजिट फंक्शन काय म्हणते f इन्व्हर्स ऑफ f of x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ f of x इज इक्वल्स टू काय आहे मग f इन्व्हर्स ऑफ f x काय मग काय f इन्व्हर्स ऑफ y इज इक्वल्स टू x. सेम कंडिशन मध्ये f of y इज इक्वल्स टू f बाहेरला आणि इन्व्हर्स जर आला असेल तर काय f of x इज इक्वल्स टू काय येईल तर y. बस या प्रमाणात आहे. पुढे बघूया आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाल्यानंतर याचं काय आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघणार आहोत. मग चला प्रिन्सिपल व्हॅल्यू बघूया काय म्हणते तर चला बघूया आपण आता प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. चला आता प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे त्याचा प्रिन्सिपल व्हॅल्यू अगोदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बघितल्या. बस त्याचप्रमाणे या प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे तुमच्या एकदम सोपं येतं. फक्त त्याला आपल्याला ब्रँच व्हॅल्यू वगैरे लिहावं लागते. ठीक आहे. सगळं दिलेलं आहे ते यूज करून आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे त्यांचं. चला जाऊया. पहा नंबर 1 साइन इन्व्हर्स x should not be confused with. आता साइन इन्व्हर्स x ला कसं लिहू शकतो एक तर साइन x चा होल इन्व्हर्स लिहू शकतो किंवा आता साइन इन्व्हर्स x कसं लिहू शकतो दोन्ही एकच आहे कन्फ्यूज व्हायचं नाही. 1/sin म्हणजे काय असतो कोसेक असतो. या साइन इन्व्हर्स मध्ये असं लिहितो 1/sin म्हणजे काय असते कोसेक असते. सेम एज अदर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर साइन चे घेतलं तर कॉस चं आहे tan चं आहे कोसेक चं आहे सेक चं आहे सगळं याच्यात लिहू शकतो. ठीक आहे. बाकी काही लिहित बसत नाही. एक तुम्हाला समजून सांगायचं समजलं असेल पुढचं घेऊया. इफ x sin y दिलेलं आहे मग y काय होईल हा साइन इकडे घ्या काय होईल sin इन्व्हर्स x इज नॉट ऑलवेज ट्रू. हे नेहमी करता ट्रू राहणार नाही. दिस इज ट्रू ओनली व्हेन y सॅटिस्फाइड द कंडिशन. y काय करेल कंडिशन दिलेली y साठी सॅटिस्फाय करण्यासाठी -π/2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू y आणि y इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/2. ओके. हे पण कसं आहे सेम फॉर अदर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी सेम आहे. थर्ड नंबर बघा काय म्हणते तर इफ एनी एक्सप्लेनेशन सगळं दिसते ना व्यवस्थित हो दिसते त्याला इन एनी एक्सप्लेनेशन or in any problem the branch of inverse trigonometric function is not mentioned. branch दिलेला नाही. then is to be considered as a principal branch. तुला काय कन्सिडर करायचं आपल्याला principal branch of that function. नंतर पहा फोर्थ नंबरचं काय म्हणते पहा आवाज जास्त आहे. the value of the inverse trigonometric function which lies in the range of the principal value branch ती काय करणार त्या व्हॅल्यूवर लाईज होणार असणार ती जी व्हॅल्यू आहे ना दिलेली आपल्याला इथे आपल्याला दिलेली आपल्याला in the range of the principal branch is called the principal value of that function. त्याला काय म्हणतो ब्रँचला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन असं म्हणत असतो. त्या रेंजला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतो. पहा आता आपण दिलेले फंक्शन आहे ठीक आहे आणि प्रिन्सिपल ब्रँच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू दिलेलं आहे. एकदम सोपं आहे. मग पहा आता एक साइन इन्व्हर्स x असेल तर आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय घ्यायची -π/2 2π/2. cos इन्व्हर्स x असेल तर काय घ्यायचं आहे 0 to π. ओके. नंतर tan इन्व्हर्स x असेल तर काय येतं -π/2 2π/2. cot इन्व्हर्स x असेल तर घ्यायचा काय 0 to π. sec इन्व्हर्स x घ्यायचा असेल तर काय 0 to π -π/2 सेकंड ब्रॅकेट मध्ये. आणि cosec इन्व्हर्स x असेल तर घ्यायचं -π/2 to π/2 मायनस इन ब्रॅकेट 0. या प्रमाणात तुमचा थेरॉटिकल पार्ट संपलेला आहे. चला थेरॉटिकल पार्ट संपल्यानंतर तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं आहे. आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे एक्सरसाइज 3.2. ओके. पहा यानंतर थेरॉटिकल पार्ट तुमचा कोणता आहे तर त्यात तुम्हाला काही प्रॉपर्टी दिलेली आहेत. काय दिलेले आहे काही प्रॉपर्टी दिलेली आहेत. मला काय वाटतं माहितीये का
आपण जी आता थेरोटिकल पार्ट बघितला प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूचा वगैरे वगैरे, त्याच्यावर जे बी क्वेश्चन असतील आपले 3.2 मधले ते क्वेश्चन आपण अगोदर घेऊन टाकू. ओके. आणि नंतर जे प्रॉपर्टीचे गणित असतील ते प्रॉपर्टी परत तुम्हाला प्रॉपर्टी व्यवस्थित शिकवतो, तुम्हाला पुढच्या प्रॉपर्टी त्या व्यवस्थित लिहून देतो. बुकमध्ये तुम्हाला काही लिहून घ्यावं लागतील. ठीक आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर परत 3.2 मधले जे राहिलेले क्वेश्चन आहे आपले ते प्रॉपर्टीवर डिपेंड ते घेऊ आपण. म्हणजे तुम्हाला कसं आहे समजायला आणि सॉल्व्ह करायला सोपं जाईल. नंतर काय होईल सगळी थिअरी जरी मी एकसाथ पूर्ण घेतली, आता प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू घेतली लगेच त्याच्यावर तुम्ही प्रॉपर्टी घ्यायचा तर तुम्ही कन्फ्युज होता. ठीक आहे ना. मग कन्फ्युजन न होण्याकरता आपण काय करणार, सगळ्यात पहिले 3.3 चे जे ग्रंथ आपले आहेत या प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूवरचे ते ग्रंथ आपण सगळ्यात पहिले इथे घेऊन घेऊ. ठीक आहे. आणि नंतर प्रॉपर्टी घेऊ आणि प्रॉपर्टी परत 3.2 मधले ग्रंथ घेऊ. चालेल ना. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि सॉल्व्ह करायला पण सोपं जाईल. ओके. चला मग आता आपण 3.2 मधले या जे आपण थिअरी बघितली या थिअरीवरचे ग्रंथ घेऊ सगळ्यात पहिले. ठीक आहे. पहा आता एक्सरसाइज 3.3 आपण स्टार्ट करणार आहोत. बरोबर. ज्या आपण आतापर्यंत थिअरी शिकलो त्या थिअरीवर ही एक्सरसाइज डिपेंड आहे तुमची. यातला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 फक्त या थिअरीवर आहे. नंतर पुढचे जे क्वेश्चन असतील ते आपले प्रॉपर्टी राहतील. दुसरे राहतील आपले ते प्रॉपर्टीज राहतील. प्रॉपर्टी शिकल्यानंतर पुढचे क्वेश्चन आपण घेऊ. ठीक आहे. एकदम सोपे क्वेश्चन आहे. बघा सॉल्व्ह करतो सगळ्यात पहिले फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ. या सगळ्याच्या काय फाइंड करायला आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड. प्रिन्सिपल व्हॅल्यूज काय आपल्याला प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू म्हणजे आपण बघितलं होतं अगोदर. ठीक आहे. चला मग सॉल्व्ह करूया. सोल्युशन सगळ्यात पहिले गिव्हन काय दिलेलं आहे sin इनव्हर्स 1/2 दिलेला आहे. याला मी घेतो इक्वल्स टू x. बरोबर. मग आता हा sin इनव्हर्स इकडे गेला तर काय होईल sin x. बरोबर. इनव्हर्स झाला sin x इक्वल्स टू 1/2. मग सांगा sin x ची व्हॅल्यू 1/2 केव्हा येते, ज्यावेळेस sin π/6 असेल तेव्हा, किंवा जेव्हा sin π/6 असेल त्यावेळेस. बरोबर. मग sin π/6 असेल त्यावेळेस येईल तुमचं उत्तर 1/2. मग काय लिहायचे प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू किती लिहायचं, देअरफॉर प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू काय आहे. प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू सांगा बरं काय आहे प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूची, किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असं लिहिते जर तुम्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असं लिहिते जाईल -π/2 टू π/2 आहे का. आपण टेबल मध्ये चेक करायचं व्यवस्थित. -π/2 टू π/2 आहे का. म्हणजे त्याला आपण शिकतो ऍज -π/2 is more than equals to π/6 is more than equals to π/2. मग या फॉर्ममध्ये लिहायचे, या फॉर्ममध्ये लिहायचं. देअरफॉर इकडे या खाली देअरफॉर x is equals to π/6 खाली यायचं x is equals to π/6 तुमचं आलेलं प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू. खाली दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके. सेम एज कंडिशन मध्ये खालचं गणित आहे पहा आपलं तुम्हाला दिसून जाईल एकदम व्यवस्थित. पहा काय म्हणताय गणितामध्ये सगळ्यात पहिले गिव्हन काय दिलेलं सोल्युशन लिहितो मी. सोल्युशन मध्ये काय कोसेक इनव्हर्स 2 इज इक्वल्स टू x घेतो. हा कोसेक तिकडे घ्यायचा काय होऊन जाईल कोसेक x. कोसेक x इज इक्वल्स टू काय होईल 2. मग हा कोसेक x चं उत्तर 2 केव्हा येते आपला टेबल पार्ट पाहिजे, ज्यावेळेस कोसेक π/6 असेल त्यावेळेस. किती लिहायचं कोसेक π/6 असेल त्यावेळेस. बस सेम कंडिशन मध्ये सरळ सरळ काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय ह्यावर कोसेक साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय तुमचं टेबल पार्ट पाहिजे. काय टेबल आहे -π/2 टू π/2 -0 -π/2 टू π/2 आणि मायनस इन ब्रॅकेट काय तुमचा 0 असं येईल. काय तुमचं 0 असं येईल. बस या 0चं काही इतकं महत्व नाही. फक्त याला आपण टाकून देऊ यामध्ये व्हॅल्यू म्हणजे देअरफॉर किंवा ऍज असं लिहितो. काय शिकतो आपण लिहितो ऍज असं लिहायचं. काय लिहा तुम्ही सांगा बरं -π/2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/6 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/2. म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल्स टू इथं पण π/6 आलं. आणि ही काय आपली दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू. खाली यायचं काय यायचं दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. त्याला दिसते व्यवस्थित.
दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके, सगळं दिसते व्यवस्थित. चला आपण इथे सोल्युशन पहा. काय सेम कंडिशन. आता tan इनवर्स -1 इज इक्वल टू मी x घेतो. मला सांगा हा tan इनवर्स इकडे घ्यायचा. काय झाला? हा tan x इज इक्वल टू -1. आता -1 व्हॅल्यू केव्हा येईल टॅनची? मायनस व्हॅल्यू केव्हा येते? कारण 1 येते. 1 केव्हा येते? ज्यावेळेस tan π/4 असेल त्यावेळेस. -1 म्हणून काय होईल? -tan π/4. मग सगळ्याला माहिती आहे tan - इज इक्वल टू काय आहे उत्तर? tan θ. काय आहे ते? tan θ. का मायनस θ? मायनस tan θ. म्हणजे मी असं शिकतो इज इक्वल टू -tan π/4. काय येतो? -tan π/4. ओके, कळते सगळ्याला व्यवस्थित? सगळ्याला कळते का? म्हणजे सुद्धा x किती आला इथं? म्हणजे x आला. therefore x is equals to -π/4. म्हणजे याचा प्रिन्सिपल ब्रँच, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय तुम्ही प्रिन्सिपल एल या ते प्रिन्सिपल एल प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. सांगा बरं टेबल पार्ट पाहिजे. टेबल काय आहे आपला प्रिन्सिपल ब्रँच मध्ये? -π/2 to π/2. काय इथे पण काय आहे तुझा? -π/2 to π/2. बरोबर? इथे खाली होते याला π/2 to π/2. मग काय सांगा π/2 to π/2 होईल? therefore -π/2 is smaller than equals to -π/4 is smaller than equals to π/2. This is the principal value. This is the principal value. काय तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू झालेली आहे. तिथे म्हणजे प्रिन्सिपल आहे PAF. हे तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके, दिसले आता आपण दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. पुढचं गणित का? चौथं गणित पहा. चला tan इनवर्स का होतं? tan इनवर्स √3 मायनस √3. काय होतं? tan इनवर्स मायनस √3. म्हणजे तुम्ही tan इनवर्स मायनस √3. मग आता हा tan इनवर्स सोल्युशन मध्ये घेतो -√3 इज इक्वल्स टू मी x घेतो. म्हणजे tan x इज इक्वल्स टू तर किती? -√3. √3 केव्हा येते? ज्यावेळेस π/3 असेल त्यावेळेस. इथे तुम्ही -tan π/3 -tan π/3 म्हणजे x किती होता? x आला -π/3. प्रिन्सिपल ब्रँच होतो काय? प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. काय सेम टू सेम तुमचं हे जे -π/2 to -π/2 -π/2 to π/2. उत्तर काय तुम्ही शोधलं असला? therefore -π/2 म्हणजे स्मॉलर इक्वल्स टू π/3. मायनस आहे कसा? मायनस काय यायचा? स्मॉलर दॅन π/2. खाली यायचं दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू. काय लिहायचं? दिस इज द रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू. लिहा काय लिहा. घ्या पुढचा आता sin इनवर्स 1/√2. काय? sin इनवर्स 1/√2. सोल्युशन घेतो मी याचं. sin इनवर्स सरळ लिहा इज इक्वल टू मला घेतो x. काय होईल? sin x इज इक्वल्स टू 1/√2. आता sin x ची व्हॅल्यू 1/√2 केव्हा येईल सांगा बरं? ज्यावेळेस sin π/4 असेल त्यावेळेस. sin π/4 असेल त्यावेळेस. मग sin π/4 असेल मग प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय? प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. काय सांगा बरं व्हॅल्यू ब्रँच? sin इनवर्स तिकडे सेम टू सेम म्हणजे -π/2 to π/2. हे काही त्यांनी पहिलं काही सांगायचं सरळ ते फरक एक बाबा पहिल्या नंतर त्याच्यानंतर नाही. सरळ उत्तर लिहायचं. काय उत्तर आपलं सरळ -π/2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/4 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/2. म्हणजे therefore x इज इक्वल टू काय तुमचा? π/4. काय? π/4. मायनस वगैरे नाही पुढे सुद्धा मायनस नाही. दिस इज द रिक्वायर्ड रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता हे सोल्युशन पाहिजे वेगळं आहे. हे काय थोडंसं वेगळं आहे. काय म्हणते इथं? cos इनवर्स
1/2 -1/2 इज इक्वल्स टू x घेतला तर काय होईल सांगा बरं. therefore cos x इज इक्वल्स टू -1/2. मग हा cos -1/2 ची व्हॅल्यू सगळं दिसते ना सोर्सचा कोपरा. हा दिसते. 1/2 केव्हा होईल सांगा बरं. सांगा केव्हा होईल. जेव्हा π/3 असेल. जेव्हा π/3 असेल तेव्हा म्हणजे cos π/3 हा मायनस cos. तो मायनस cos चालतं का आपल्याला. नाही चालत. का चालत नाही. कारण की cos -x इज इक्वल्स टू काय आहे. cos x आहे पॉझिटिव्ह आहे है ना. पहा ना cos - θ इज इक्वल्स टू काय असते पॉझिटिव्ह cos θ असते. आपण हे पॉझिटिव्ह काय येणार. cos x इज इक्वल्स टू काय घेणार सांगा बरं. cos x इज इक्वल्स टू π - θ इज इक्वल्स टू cos θ. cos π - θ काय किती बरोबर π/3. याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल. cos of 3π - π/3 इज इक्वल्स टू cos 2π बाय काय 2π/3 बरोबर. म्हणजे ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच लिहायचं. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सांगा बरं काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आपल्याजवळ cos साठी काय 0 to π. काय टेबल पार्ट पाहिजे ना. टेबल पार्ट पाहिजे 0 to π. इथले यायचं as 0 is the smaller equals to 2π/3 is the smaller equals to π. दोघांमध्ये this is the required principal value. इथले यायचं required principal value. चालेल उत्तर. पहा या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर पहिला संपलेला आहे. ओके या ठिकाणी तुमचा प्रिन्सिपल व्हॅल्यू तुझा क्वेश्चन नंबर पहिला होता तो एक्सरसाइज 3.3 मधला तो पहिला संपलेला आहे. ओके तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 घेऊया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सोपे 4 क्वेश्चन आहेत. सोपे आहेत ते याच्यासारखे थोडे मोठे झाले काय अडचण नाही. ते 4 क्वेश्चन झाल्यानंतर लगेच तुम्हाला ताबडतोब या त्याच व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज लिहून देईल. काय लिहून देईल प्रॉपर्टीज. त्या प्रॉपर्टीज तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे समजून घ्यायचे आहे आणि त्या नोंदणी द्यायचे आहे. ठीक आहे. ओके स्टुडंट हॅव अ नाइस डे ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू श्री समर्थ सायन्स अकॅडमी जानेपर आणि ग्रेटर सायन्स अकॅडमी मेकर. आपण शिकत आहे पाठ 12वी बोर्ड सिलेबस मधून चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मॅथ फर्स्ट. आपलं बघा 3.2 संपलं होतं. 3.1 संपलं होतं. 3.1 3.2 संपल्यानंतर म्हणजे 50% ते 60-70% समजा 70% पकडू. 70% चॅप्टर आपलं कव्हर झालेलं आहे. आता इथून पुढे पहा आपल्याला काय 3.3 एक्सरसाइज आहे. त्या 3.3 मध्ये आपल्याला जे बघायचं आहे ती थिअरी आपण अगोदर बघणार आहोत. ती थिअरी आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. 3.3 एक्सरसाइज साठी जी थेरोटिकल पार्ट आपला आहे दिलेला तो थेरोटिकल पार्ट आपण घेऊया. पहा आता थेरोटिकल पार्ट काय आहे तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितले आपण त्याच फक्त काय आता इनव्हर्स आहे. सेम सॉल्व्ह करायचं आहे. सगळं सोपं आहे. तुम्ही इझी आहे तुम्हाला कळेल. चला मग अगदी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय मी. पहा आता पुढचं स्टार्ट करूया आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पहा आता सगळ्यात पहिले काय आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन फंक्शन आहे. साइन फंक्शन काय करते r टेंड्स टू -1 to 1 एका जरी डोमेन दिलेला आहे रेंज आहे त्याची r इज अ रेंज -1 to 1. f ऑफ x काय आहे sin x. नंतर एक कोसाइन फंक्शन काय म्हणते f ऑफ r टेंड्स टू -1 to 1 ही पण रेंज आहे त्याची आणि f ऑफ x काय आपल्याला cos x आहे. नंतर टॅन्जंट फंक्शन काय f ऑफ r minus 2n plus 1 into π/2 n belongs to here tends to r. याला दिलं आपण tends to r असं घेऊ शकतो आपण. याला ते अडचण नाही. नंतर पुढे पहा पुढे काय दिलेलं आहे पहा कोटँजंट फंक्शन. काय कोटँजंट फंक्शन. आता कोटँजंट फंक्शन नेमकं म्हणजे काय
कोटँजंट म्हणजे काय आहे सरळ सरळ, एक मिनिट हा. कोटँजंट म्हणजे काय, कॉट फंक्शन. काय इथं कॉट फंक्शन. ओके, कॉट एक्स. चला मग आता बघूया पहा. r minus f of r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z minus r minus minus 1 to 1 ही काय आपली रेंज आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सेकंड फंक्शन. सेकंड म्हणजे काय, sec x r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z r minus minus 1 1 तुमची काय दिलेली आहे, एक रेंज दिलेली आहे. काय दिलेली म्हणजे रेंज दिलेली आहे. एकदम सोपं आहे पहा, काही अडचण नाही यामध्ये. कोटँजंट आणि n पाय. कोटँजंट म्हणजे n पाय घेतली सुरुवात करू. ते काय घ्यायचं आपल्याला, n पाय घेऊ आपण. एक मिनिट हा. पहा आता इकडे कोटँजंट काय घेतलं मी, n पाय, n बिलॉंग टू z हा आला r. ओके, अगोदरून वेगवेगळे घेतलं होतं होतं n पायचं, पण ते आपल्याला n पायच घ्यावं लागेल. ठीक आहे. नंतर सेकंड साठी काय आहे, 2n plus 1 into pi by 2 n belongs to z r minus minus 1 1 हा आपला sec x. आणि लास्टला आपला कोसेकँड. सगळं दिसते व्यवस्थित खालचं. ओके, कोसेकँड म्हणजे काय, तर कोसेक x r tends to n pi n belongs to z आणि हे काय आहे तुझं r minus minus 1 1 दिलेली रेंज. आता काय म्हणतो पहा, बाय डेफिनेशन. काय म्हणतो पहा, बाय डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेफिनेशन बघा. डेफिनेशन म्हणजे काय, इफ f of x tends to y, f of x tends to y हे जे दिलेलं आपल्याला काय म्हणायचं, f of x is equals to y is a 1 1 function and onto म्हणजे च्यावर, म्हणून म्हणजे एक एक किंवा एक पेक्षा जास्त, and there exists unique, त्याचं एक there exists काय युनिक आहे. काय युनिक म्हणजे एकच व्हॅल्यू आहे तुमची कोणती चांगली व्यवस्थित, ती युनिक व्हॅल्यू राहील. त्याचं की दुसरी व्हॅल्यू येणार का, नाही, दुसरी व्हॅल्यू येणार नाही. चला पुढे जाऊया. सगळं दिसते ना व्यवस्थित, ओके दिसते. पहा आता इथं f inverse where f inverse is equals to not is raised to y tends to x काय दिलेले, y tends to x and f inverse of y is equals to काय दिलेले x for all x belongs to capital X, x belongs to capital X and for all y belongs to capital Y belongs to capital Y. f inverse is a range. f inverse काय दिलेली रेंज दिलेली आहे and range f inverse is the domain of f. f inverse is a range असेल तर डोमेन काय झाला, f हा झाला डोमेन. काय झाला, डोमेन. रेंज आणि डोमेन काय आहे, दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रेंज म्हणजे काय, इथपासून इथपर्यंत चाललो. डोमेन म्हणजे च्या मधात. डोमेन काय असतो, च्या मधात ते डोमेन असतो. म्हणजे काय, एखादी आपल्याला एखादा ग्रुप दिलेला आहे, त्या ग्रुपमध्ये 1 2 3 4 5 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्या ग्रुपमधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला डोमेन आहे. ठीक आहे. आणि 1 ते 5 पर्यंतची ही आपली रेंज आहे. ठीक आहे. मग बघा कंपोजिट फंक्शन काय म्हणते, कंपोजिट फंक्शन काय म्हणते, f इन्व्हर्स ऑफ f of x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ f of x इज इक्वल्स टू काय आहे, मग f इन्व्हर्स ऑफ f x काय आहे, मग काय f इन्व्हर्स ऑफ y इज इक्वल्स टू x. सेम कंडिशन मध्ये f of y इज इक्वल्स टू f बाहेरला आणि इन्व्हर्स जर आला असेल तर काय f of x इज इक्वल्स टू काय येईल, तर y. बस या प्रमाणात आहे. पुढे बघूया आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाल्यानंतर याचं काय आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघणार आहोत. मग चला प्रिन्सिपल व्हॅल्यू बघूया काय म्हणते. तर चला बघूया आपण आता प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. चला आता प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे, त्याचा प्रिन्सिपल व्हॅल्यू अगोदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बघितल्या. बस त्याचप्रमाणे या प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे तुमच्या. एकदम सोपं येतं. फक्त त्याला आपल्याला ब्रँच व्हॅल्यू वगैरे लिहावं लागतं. ठीक आहे, सगळं दिलेलं आहे, ते यूज करूनच आपल्याला पूर्ण सॉल्व करायचं आहे त्यांचं. चला जाऊया. पहा नंबर 1, साइन इनवर्स x should not be confused with. आता साइन इनवर्स x कसं लिहू शकतो, एक तर साइन x चा होल इनवर्स लिहू शकतो किंवा आता साइन इनवर्स x लिहू शकतो. दोन्ही एकच आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. 1/sin म्हणजे काय असतो, कोसेक असतो. या साइन इनवर्स मध्ये असं लिहितो 1/sin म्हणजे काय असते, कोसेक असते. सेम एज अदर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जर साइनचे घेतलं तसंच कॉसचं आहे, टॅनचं आहे, कोसेकचं आहे, सेकचं आहे, सगळं याच्यात लिहू शकतो. ठीक आहे, बाकी काही लिहित बसत नाही. एक तुम्हाला समजून सांगायचं समजलं असेल. पुढचं घेऊया. इफ x इज इक्वल टू sin y दिलेलं आहे,
मग y इनटू काय होईल, हा साइन इकडे गेला काय होईल, sin इनवर्स x इज नॉट ऑलवेज ट्रू, हे नेहमी करता ट्रू राहणार नाही. दिस इज ट्रू ओनली व्हेन y सॅटिस्फाईड द कंडिशन. y काय कर कंडिशन दिलेली y साठी सॅटिस्फाय करण्यासाठी -π/2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू y आणि y इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/2. ओके, हे पण कसं आहे सेम फॉर अदर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी सेम आहे. थर्ड नंबर पहा काय म्हणते तर इफ एनी एक्सप्लेनेशन, सगळं दिसते ना व्यवस्थित, हो दिसते त्याला, इन एनी एक्सप्लेनेशन or in any problem the branch of inverse trigonometric function is not mentioned, branch दिलेला नाही, then is to be considered as a principal branch. तुला काय कन्सिडर करायचं आपल्याला, principal branch of that function. नंतर पहा फोर्थ नंबरचं काय म्हणते, पहा आवाज जास्त आहे. The value of the inverse trigonometric function which lies in the range of the principal value branch, ती काय करणार, त्या व्हॅल्यूवर लाईज होणार असणार, ती जी व्हॅल्यू आहे ना दिलेली आपल्याला, आपल्याकडून दिलेली आपल्याला in the range of the principal branch is called the principal value of that function. त्याला काय म्हणतो, ब्रँचला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन असं म्हणत असतो. त्या रेंजला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतो. पहा आता आपण दिलेले फंक्शन आहे, ठीक आहे, आणि प्रिन्सिपल ब्रँच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल ब्रँच दिलेलं आहे. एकदम सोपं आहे. मग पहा आता साइन इनवर्स x असेल तर आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय घ्यायची, -π/2 2π/2. cos इनवर्स x असेल तर काय घ्यायचं आहे, 0 to π. ओके, नंतर tan इनवर्स x असेल तर काय घ्यायचं, -π/2 2π/2. cot इनवर्स x असेल तर घ्यायचं आपल्याला 0 to π. sec इनवर्स x घ्यायचं असेल तर काय 0 to π -π/2 सेकंड ब्रॅकेट मध्ये. आणि cosec इनवर्स x असेल तर घ्यायचं -π/2 to π/2 मायनस इन ब्रॅकेट 0. या प्रमाणे तुमचा थेरोटिकल पार्ट संपलेला आहे. चला, थेरोटिकल पार्ट संपल्यानंतर तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं आहे. आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे, एक्सरसाइज 3.2. ओके, पहा यानंतर थेरोटिकल पार्ट तुमचा कोणता आहे तर त्यात तुम्हाला काही प्रॉपर्टी दिलेली आहे. काय दिलेले आहे, काही प्रॉपर्टी दिलेली आहे. मला काय वाटतं माहितीये का, आपण जी आता थेरोटिकल पार्ट बघितला प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूचा वगैरे वगैरे, त्याच्यावर जे बी क्वेश्चन असतील आपले 3.2 मधले, ते क्वेश्चन आपण अगोदर घेऊन टाकू. ओके, आणि नंतर जे प्रॉपर्टीचे गणित असतील ते प्रॉपर्टी परत तुम्हाला प्रॉपर्टी शिकवतो, तुम्हाला पुढच्या प्रॉपर्टी त्या व्यवस्थित लिहून देतो. बुकमध्ये तुम्हाला काही लिहून घ्यावं लागतील, ठीक आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर परत 3.2 मधले जे राहिलेले क्वेश्चन आहे आपले ते प्रॉपर्टीवर डिपेंड, ते घेऊ आपण. म्हणजे तुम्हाला कसं आहे समजायला आणि सॉल्व्ह करायला सोपं जाईल. नंतर काय होईल, सगळी थिअरी जरी मी एकसाथ पूर्ण घेतली, आता प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू घेतली, त्याच्यावर ते प्रॉपर्टी घ्यायच्या तुम्ही कन्फ्युज होता, ठीक आहे ना. मग कन्फ्युजन न होण्याकरता आपण काय करणार, सगळ्यात पहिले 3.2 चे 3.3 चे जे गणित आपले आहेत या प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूवरचे ते गणित आपण सगळ्यात पहिले इथे घेऊन घेऊ, ठीक आहे. आणि नंतर प्रॉपर्टी घेऊ आणि प्रॉपर्टी परत 3.2 मधले गणित घेऊ, चालेल ना. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि सॉल्व्ह करायला पण सोपं जाईल. ओके, चला मग आता आपण 3.2 मधले या जे आपण थिअरी बघितली या थिअरीवरचे गणित घेऊ सगळ्यात पहिले, ठीक आहे. पहा आता एक्सरसाइज 3.3 आपण स्टार्ट करणार आहोत, बरोबर. ज्या आपण थिअरी शिकलो त्या थिअरीवर ही एक्सरसाइज डिपेंड आहे तुमची. यातला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 फक्त या थिअरीवर आहे. नंतर पुढचे जे क्वेश्चन असतील ते आपले प्रॉपर्टी राहतील, दुसऱ्यातील आपले ते प्रॉपर्टी राहतील. प्रॉपर्टी शिकल्यानंतर पुढचे क्वेश्चन आपण घेऊ, ठीक आहे. एकदम सोपे क्वेश्चन आहे बघा. सॉल्व्ह सगळ्यात पहिले फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ, या सगळ्याचे काय फाइंड करायला आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू पाहिजे. प्रिन्सिपल व्हॅल्यूज काय आपल्याला प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू ते आपण बघितलं होतं अगोदर, ठीक आहे. चला मग सॉल्व्ह करूया सोल्युशन. सगळ्यात पहिले गिवन काय दिलेले आहे, sin इनवर्स 1/2 दिलेला आहे. याला मी घेतो इक्वल्स टू x, बरोबर. मग आता हा sin इनवर्स इकडे गेला तर काय होईल sin x, बरोबर. इनवर्स झाला sin x इक्वल्स टू 1/2. मला सांगा sin x ची व्हॅल्यू 1/2 केव्हा येते, ज्यावेळेस sin π/6 असेल तेव्हा.
किंवा जेव्हा साइन π/6 असेल त्यावेळेस, बरोबर. आता साइन π/6 असेल त्यावेळेस येईल तुमचं उत्तर 1/2. मग काय येते प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू किती लिहायचं, देअरफॉर प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू काय आहे, प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू सांगा बरं काय आहे प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूची किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असं लिहिते तर तुम्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असं लिहिते जाईल -π/2 टू π/2 आहे का. आपण टेबल मध्ये चेक करायचं व्यवस्थित -π/2 टू π/2 आहे का. म्हणजे त्याला आपण शिकतो ऍज -π/2 is more than equals to π/6 is more than equals to π/2. माझे या फॉर्ममध्ये लिहायचे, या फॉर्ममध्ये लिहायचं. देअरफॉर इथे या खाली देअरफॉर x π/6 खाली यायचं x π/6 तुमचं आलेलं प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. खाली दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके. सेम एज कंडिशन मध्ये खालचं गणित आहे पहा आपलं, तुम्हाला दिसून राहील एकदम व्यवस्थित. पहा काय म्हणते गणितामध्ये सगळ्यात पहिले गिव्हन काय दिलेलं सोल्युशन लिहितो मी. सोल्युशन मध्ये काय आहे, कोसेक इन्व्हर्स 2 इज इक्वल्स टू x घेतो. हा कोसेक तिकडे घालतो काय होऊन जाईल कोसेक x. कोसेक x इज इक्वल्स टू काय होईल 2. मग कोसेक x चं उत्तर 2 केव्हा येते आपला टेबल पार्ट पाहिजे ज्यावेळेस कोसेक π/6 असेल त्यावेळेस. किती लिहायचं कोसेक π/6 असेल त्यावेळेस. बस सेम कंडिशन मध्ये सरळ सरळ काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे ह्यावर कोसेक साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय तुमचा टेबल पार्ट काय टेबल आहे -π/2 टू π/2 -0 -π/2 टू π/2 आणि मायनस इन ब्रॅकेट काय तुमचा 0 असं येईल. काय तुमचं 0 असं येईल. बस या 0चं काही इतकं महत्व नाही, फक्त याला आपण टाकून देऊ यामध्ये व्हॅल्यू म्हणजे देअरफॉर किंवा ऍज असं लिहितो. काय शिकतो आपण लिहितो ऍज असं लिहायचं. काय लिहिणार तुम्ही सांगा बरं -π/2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/6 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/2. म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल्स टू पण π/6 झालं. आणि ही काय आपली दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. खाली लिहायचं दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. सगळं दिसते व्यवस्थित. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके सगळं दिसते व्यवस्थित. चला आपण इथे सोल्युशन पहा काय सेम कंडिशन. आता tan इन्व्हर्स -1 इज इक्वल्स टू मी x घेतो. मला सांगा हा tan इन्व्हर्स काय झाला हा tan x इज इक्वल्स टू -1. आता -1 व्हॅल्यू केव्हा येईल टॅनची मायनस व्हॅल्यू केव्हा येते कारण 1 येते. 1 केव्हा येते ज्यावेळेस tan π/4 असेल त्यावेळेस. -1 म्हणून काय होईल -tan π/4. मग सगळ्यांना माहिती आहे tan -θ इज इक्वल्स टू काय येते उत्तर tan θ. काय येते tan θ का -tan θ म्हणजे मी असं शिकतो इज इक्वल्स टू -tan π/4. काय येतो -tan π/4. ओके कळते सगळ्याला व्यवस्थित सगळ्याला कळते का. म्हणजे तुमचा x किती आला इथं म्हणजे x आला देअरफॉर x इज इक्वल्स टू -π/4. म्हणजे ऍज अ प्रिन्सिपल ब्रँच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय तुम्ही प्रिन्सिपल एल या ते प्रिन्सिपल एल प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. सांगा बरं टेबल पार्ट पाहिजे. टेबल काय आहे आपला प्रिन्सिपल ब्रँच मध्ये -π/2 टू π/2. काय इथे पण काय आहे तुमचा -π/2 टू π/2 बरोबर. इथे खाली होते याला π/2 टू π/2 काय सांगा π/2 होईल देअरफॉर -π/2 is smaller than equals to -π/4 is smaller than equals to π/2. This is a principal value. This is a principal value. काय तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू झालेली आहे. इथे म्हणजे प्रिन्सिपल आहे PAF. हे तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू.
ओके, लिहित आपण दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. पुढचं गणित का चौथं गणित पाहू. चला टॅन इनवर्स काय होतं, टॅन इनवर्स √3 मायनस √3 काय होतं, टॅन इनवर्स मायनस √3 म्हणजे तुम्ही टॅन इनवर्स मायनस √3. मग आता हा टॅन इनवर्स सोल्युशन मध्ये घेतो मायनस √3 इज इक्वल्स टू मी एक्स घेतो म्हणजे टॅन एक्स इज इक्वल्स टू तर किती मायनस √3. √3 केव्हा येते, ज्यावेळेस π/3 असेल त्यावेळेस. इथे तुम्ही मायनस टॅन π/3 मायनस टॅन π/3 म्हणजे एक्स किती होता, एक्स आला मायनस π/3. प्रिन्सिपल ब्रँच येतो काय, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय सेम टू सेम तुमचं हे जे -π/2 मायनस π/2 टू π/2 उत्तर काय तुम्ही शेवटी लागला. therefore मायनस π/2 म्हणजे स्मॉलर इक्वल्स टू π/3 मायनस याचा मायनस काय याचा स्मॉलर दॅन π/2 काय लिहायचं, दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. काय लिहायचं, दिस इज अ रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू लिहा. काय लिहा घ्या पुढचा आता साइन इनवर्स 1/√2 काय साइन इनवर्स 1/√2 सोल्युशन घेतो मी याचं. साइन इनवर्स सरळ लिहा इज इक्वल्स टू मला घेतो x काय होईल साइन x इज इक्वल्स टू 1/√2. आता साइन x ची व्हॅल्यू 1/√2 केव्हा येईल सांगा बरं, ज्यावेळेस साइन π/4 असेल त्यावेळेस साइन π/4 असेल त्यावेळेस. मग साइन π/4 असेल मग प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय सांगा बरं, व्हॅल्यू ब्रँच साइन इनवर्स तिकडे सेम टू सेम म्हणजे -π/2 टू π/2. हे काही त्यांनी पहिलं काही सांगायचं सरळ सरळ ते फरक एक बाबा पहिल्यांदा त्याच्यानंतर नाही. मग सरळ उत्तर लिहायचं काय उत्तर येईल आपलं सरळ सरळ -π/2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/4 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू π/2 म्हणजे therefore x इज इक्वल टू काय तुमचा π/4 काय π/4 मायनस वगैरे नाही पुढे सुद्धा मायनस नाही. दिस इज अ रिक्वायर्ड कल्याण तुम्ही दिस इज रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता हे सोल्युशन पाहिजे वेगळं आहे, हे काय थोडंसं वेगळं आहे. काय म्हणते एकदम cos इनवर्स 1/2 मायनस 1/2 इज इक्वल्स टू x घेतला तर काय होईल सांगा बरं, therefore cos x इज इक्वल्स टू -1/2. मग हा cos -1/2 ची व्हॅल्यू सगळं दिसते ना सोर्सचा कोपरा हा दिसते 1/2 केव्हा येईल सांगा बरं, सांगा केव्हा येईल, जेव्हा π/3 असेल जेव्हा π/3 असेल तेव्हा म्हणजे cos π/3 हा मायनस cos तो मायनस cos चालतं का आपल्याला नाही चालत. का चालत नाही, कारण की cos -x इज इक्वल्स टू काय आहे cos x आहे पॉझिटिव्ह आहे ना. पहा ना cos -θ इज इक्वल्स टू काय असते पॉझिटिव्ह cos θ असतो. आपण हे पॉझिटिव्ह लिहायचं काय येणार cos x इज इक्वल्स टू काय घेणार सांगा बरं, cos x इज इक्वल्स टू π - θ इज इक्वल्स टू cos θ. cos π - θ काय किती बरोबर π/3 याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल cos ऑफ 3π - π/3 इज इक्वल्स टू cos 2π काय 2π बरोबर. म्हणजे ही आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. मग खाली लिहायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. सांगा बरं काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आपल्याजवळ cos साठी काय 0 to π काय टेबल पार्ट पाहिजे ना, टेबल तुम्ही टेबल पार्ट पाहिजे 0 to π इथे लिहायचं as 0 is smaller than equals to 2π/3 is smaller than equals to π. दोघांमध्ये this is the required principal value. Here the required principal value. चालेल उत्तर पहा या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर पहिला संपलेला आहे.
ओके, या ठिकाणी प्रिन्सिपल व्हॅल्यू तुझा क्वेश्चन नंबर पहिला होता तो एक्सरसाइज 3.3 मधला तो पहिला संपलेला आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 घेऊया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सोपे 4 क्वेश्चन आहेत, सोपे आहेत ते थोडे मोठे झाले, काय अडचण नाही. ते 4 क्वेश्चन झाल्यानंतर लगेच तुम्हाला ताबडतोब या त्याच व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज लिहून देऊ. काय लिहून देईल? प्रॉपर्टीज. त्या प्रॉपर्टीज तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे, समजून घ्यायचे आहे आणि त्या नोंदणी द्यायची आहे. ठीक आहे? ओके स्टुडंट, हॅव अ नाइस डे ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू श्री समर्थ सायन्स अकॅडमी जानेपर आणि क्रिएटर सायन्स अकॅडमी मेकर. आपण शिकत आहे पाठ 12वी बोर्ड सिलेबस मधून चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मॅथ फर्स्ट. आपलं बघा 3.2 संपलं होतं, 3.1 संपलं होतं. 3.1 3.2 संपल्यानंतर म्हणजे 50% ते 60-70% समजा 70% पकडू, 70% चॅप्टर आपलं कव्हर झालेलं आहे. आता इथून पुढे पहा आपल्याला काय 3.3 एक्सरसाइज आहे. त्या 3.3 मध्ये आपल्याला जे बघायचे ही थिअरी आपण अगोदर बघणार आहोत. ती थिअरी आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. 3.3 एक्सरसाइज साठी जी थेरोटिकल पार्ट आपला आहे दिलेला तो थेरोटिकल पार्ट आपण घेऊया. पहा थेरोटिकल पार्ट काय आहे तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. काय आहे? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितले आपण त्याच फक्त काय आता इनव्हर्स आहे. सेम सॉल्व्ह करायचं आहे. सगळं सोपं आहे, तुम्ही इझी आहे, तुम्हाला कळेल. चला मग अगदी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय मी. पहा आता पुढचं स्टार्ट करूया आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पहा सगळ्यात पहिले काय आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन फंक्शन आहे. साइन फंक्शन काय करते? r f ऑफ r टेंड्स टू -1 to 1. एका जरी डोमेन दिलेला आहे, रेंज दिलेली आहे, r इज अ रेंज -1 to 1. f ऑफ x काय आहे? sin x. नंतर एक कोसाइन फंक्शन. कोसाइन फंक्शन काय म्हणते? f ऑफ r टेंड्स टू -1 to 1 ही पण रेंज आहे त्याची. आणि f ऑफ x काय आपल्याकडे cos x आहे. नंतर टॅन्जेंट फंक्शन काय आहे? f ऑफ r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z tends to r. जरा दिला आपण tends to r असं घेऊ शकतो आपल्याला, ते अडचण नाही. नंतर पुढे पहा, पुढे काय दिलेलं आहे पहा कोटँजेंट फंक्शन. काय? कोटँजेंट फंक्शन. आता कोटँजेंट फंक्शन नेमकं म्हणजे काय? कोटँजेंट म्हणजे काय? सरळ एक मिनिट. कोटँजेंट म्हणजे काय? कॉट फंक्शन. काय इथं? कॉट फंक्शन. ओके, कॉट एक्स. चला मग बघूया पहा r minus f of r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z -r minus -1 to 1 ही काय आपली रेंज आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सेकंड फंक्शन. सेकंड म्हणजे काय? sec x r minus 2n plus 1 into pi by 2 n belongs to z r minus -1, 1 तुमची काय दिलेली आहे? एक रेंज दिलेली आहे. काय दिलेली आहे? म्हणजे रेंज दिलेली आहे. एकदम सोपं आहे पहा, काही अडचण नाही यामध्ये. कोटँजेंट आणि n पाय. कोटँजेंट म्हणजे आपण n पाय घेतली सुरुवात. काय घ्यायचं आपल्याला? n पाय घेऊ आपण. एक मिनिट पहा. कोटँजेंट काय घेतलं मी? n पाय n बिलॉंग टू z हा आला r. ओके, अगोदर वेगवेगळे घेतलं होतं n पायचं, पण ते आपल्याला n पायच घ्यावं लागेल. ठीक आहे, नंतर सेकंड साठी काय आहे? 2n plus 1 into pi by 2 n belongs to z r minus -1, 1 हा आता sec x. आणि लास्टला आपला कोसेकँड. सगळं दिसते व्यवस्थित खालचं? ओके, कोसेकँड म्हणजे काय? तर कोसेक x r tends to n pi n belongs to z आणि हे काय आहे तुझं? r minus -1, 1 दिलेली रेंज. आता काय म्हणतो पहा बाय डेफिनेशन. काय म्हणतो पहा बाय डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेफिनेशन को काय म्हणतात? डेफिनेशन म्हणजे काय? इफ f of x tends to y, f of x tends to y हे दिलेलं आहे आपल्याला. काय म्हणायचं? f of x is equals to y is a 1-1 function and onto म्हणजे च्यावर, 1-1 म्हणजे एक किंवा एक पेक्षा जास्त. and there is unique, त्याचं एक there is काय युनिक आहे. काय युनिक म्हणजे एकच व्हॅल्यू आहे तुमची कोणती चांगली ती युनिक व्हॅल्यू राहील. त्यासाठी दुसरी व्हॅल्यू येणार का? नाही.
दुसरी व्हॅल्यू येणार नाही. चला पुढे जाऊया. सगळं दिसते ना व्यवस्थित? ओके दिसते. पहा आता इकडं f इनवर्स वेअर f इनवर्स इज इक्वल्स टू नॉट इज रेस टू y टेंड्स टू x काय दिलेले y टेंड्स टू x आणि f इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू काय दिलेले x फॉर ऑल x belongs to capital X. X belongs to capital X and for all y belongs to capital Y. Y belongs to capital Y. f inverse is the range. f inverse काय दिलेले नाही रेंज दिलेली आहे and range f inverse is the domain of f. f inverse is the range असेल तर डोमेन काय झाला f हा झाला डोमेन. काय झाला डोमेन. रेंज आणि डोमेन काय आहे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रेंज म्हणजे काय इथपासून इथपर्यंत चाललो. डोमेन म्हणजे च्या मधात डोमेन काय असतो च्या मधात डोमेन असतो. म्हणजे काय कधी आपल्याला एखादा ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपमध्ये 1 2 3 4 5 व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या ग्रुपमधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला डोमेन म्हणतो. ठीक आहे. आणि 1 ते 5 पर्यंतची ही आपली रेंज आहे. ठीक आहे. मग बघा कंपोजिट फंक्शन काय म्हणते. कंपोजिट फंक्शन काय म्हणते f इनवर्स ऑफ f of x इज इक्वल्स टू f इनवर्स ऑफ f of x इज इक्वल्स टू काय मग f इनवर्स ऑफ f of x काय मग काय f इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू x. सेम कंडिशन मध्ये f of y इज इक्वल्स टू f बाहेरला आणि इनवर्स जर आला असेल तर काय f of x इज इक्वल्स टू काय येईल तर y. बस याप्रमाणे तुमचं आहे. पुढे बघूया आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाल्यानंतर याचं काय आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघणार आहोत. चला प्रिन्सिपल व्हॅल्यू बघूया काय म्हणते तर. चला बघूया आपण आता प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. चला आता प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे. त्याचा प्रिन्सिपल व्हॅल्यू अगोदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बघितल्या. बस त्याचप्रमाणे या प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे तुमच्या एकदम सोपे येतं. फक्त त्याला आपल्याला ब्रँच व्हॅल्यू वगैरे लिहावं लागते. ठीक आहे. सगळं दिलेलं आहे ते यूज करूनच आपल्याला पुन्हा सॉल्व्ह करायचं आहे त्यांचं. चला पुढे जाऊया. पहा नंबर 1 sin इनवर्स x should not be confused with. आता sin इनवर्स x ला कसं लिहू शकतो. एक तर sin x चा होल इनवर्स लिहू शकतो किंवा आता sin इनवर्स x कसं लिहू शकतो. दोन्ही एकच आहे कन्फ्यूज व्हायचं नाही. 1/sin म्हणजे काय असतो कोसेक असतो. या sin इनवर्स मध्ये असं लिहितो 1/sin म्हणजे काय असते कोसेक असते. सेम एज अदर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर sin चे घेतलं तर cos चं आहे tan चं आहे कोसेक चं आहे sec चं आहे सगळं याच्यात लिहू शकतो. ठीक आहे. बाकी काही लिहित बसत नाही. एक तुम्हाला समजून सांगितलं समजलं असं पुढचं घेऊया. इफ x sin y दिलेलं आहे मग y काय होईल हा sin इकडे काय होईल sin इनवर्स x is not always true. हे नेहमी करता ट्रू राहणार नाही. This is true only when y satisfied the condition. y काय करेल कंडिशन दिलेली y साठी सॅटिस्फाय करण्यासाठी -π/2 is smaller than equals to y आणि y is smaller than equals to π/2. ओके. हे पण कसं आहे सेम फॉर अदर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी सेम आहे. थर्ड नंबर पहा काय म्हणते तर इफ एनी एक्सप्लेनेशन सगळं दिसते ना व्यवस्थित. हो दिसते त्याला. इन एनी एक्सप्लेनेशन or in any problem the branch of inverse trigonometric function is not mentioned. branch दिलेला नाही. then is to be considered as a principal branch. त्याला काय कन्सिडर करायचं आपल्याला प्रिन्सिपल ब्रांच of that function. नंतर पहा फोर्थ नंबरचं काय म्हणते पहा आवाज जास्त आहे. the value of the inverse trigonometric function which lies in the range of the principal value branch ती काय करणार त्या व्हॅल्यूवर लाईज होणार असणार. ती जी व्हॅल्यू आहे ना दिलेली आपल्याला इथे आपल्याला दिलेली आपल्याला in the range of the principal branch is called the principal value of that function. त्याला सांगतो ब्रांचला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन असं म्हणत असतो. त्या रेंजला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतो. पण आता आपण दिलेले फंक्शन येतं. ठीक आहे. आणि प्रिन्सिपल ब्रांच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे प्रिन्सिपल ब्रांच व्हॅल्यू दिलेलं आहे. एकदम सोपं आहे. मग पहा आता इथे sin इनवर्स x असेल तर आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय घ्यायची -π/2 2π/2. cos इनवर्स x असेल तर काय घ्यायचं आहे 0 to π. ओके. नंतर tan इनवर्स x असेल तर काय येतं -π/2 2π/2.
cot इनवर्स x असेल तर घ्यायचा आपल्याला 0 to pi, sec इनवर्स x घ्यायचा असेल तर काय 0 to pi minus pi by 2 सेकंड ब्रॅकेट मध्ये, आणि cosec इनवर्स x असेल तर घ्यायचे minus pi by 2 to pi by 2 minus इन ब्रॅकेट 0 pi. या प्रमाणे तुमचा थेरॉटिकल पार्ट संपलेला आहे. चला थेरॉटिकल पार्ट संपल्यानंतर तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं आहे. आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे? एक्सरसाइज 3.2. ओके, पहा यानंतर थेरॉटिकल पार्ट तुमचा कोणता आहे तर त्यात तुम्हाला काही प्रॉपर्टी दिलेली आहे. काय दिलेली आहे? काही प्रॉपर्टी दिलेली आहे. मला काय वाटतं माहितीये का, आपण जी आता थेरॉटिकल पार्ट बघितला प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूचा वगैरे वगैरे, त्याच्यावर जे बी क्वेश्चन असतील आपले 3.2 मधले ते क्वेश्चन आपण अगोदर घेऊन टाकू. ओके, आणि नंतर जे प्रॉपर्टीचे गणित असतील ते प्रॉपर्टी परत तुम्हाला प्रॉपर्टी व्यवस्थित शिकवतो. तुम्हाला पुढच्या प्रॉपर्टी त्या व्यवस्थित लिहून देतो. बुकमध्ये तुम्हाला काही लिहून घ्यावं लागतील. ठीक आहे, आणि ते सगळं झाल्यानंतर परत 3.2 मधले जे राहिलेले क्वेश्चन आहे आपले ते प्रॉपर्टीवर डिपेंड ते घेऊ आपण. म्हणजे तुम्हाला कसं आहे समजायला आणि सॉल्व्ह करायला सोपं जाईल. नंतर काय होईल, सगळी थिअरी जरी मी एकसाथ पूर्ण घेतली, आता प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू घेतली लगेच त्याच्यावर तुम्ही प्रॉपर्टी घ्यायचा तर तुम्ही कन्फ्युज होता. ठीक आहे ना, मग कन्फ्युजन न होण्याकरता आपण काय करणार, सगळ्यात पहिले 3.3 चे जे ग्रंथ आपले आहेत या प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूवरचे ते ग्रंथ आपण सगळ्यात पहिले इथे घेऊन घेऊ. ठीक आहे, आणि नंतर प्रॉपर्टी घेऊ आणि प्रॉपर्टी परत 3.2 मधले ग्रंथ घेऊ. चालेल ना, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि सॉल्व्ह करायला पण सोपं जाईल. ओके, चला मग आता आपण 3.2 मधले या जे आपण थेरी बघितली या थेरीवरचे ग्रंथ घेऊ सगळ्यात पहिले. ठीक आहे, पहा आता एक्सरसाइज 3.3 आपण स्टार्ट करणार आहोत. बरोबर, जे आपण आतापर्यंत थेरी शिकलो त्या थेरीवर ही एक्सरसाइज डिपेंड आहे तुमची. यातला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 फक्त या थेरीवर आहे. नंतर पुढचे जे क्वेश्चन असतील ते आपले प्रॉपर्टी राहतील. दुसरे राहतील आपले ते प्रॉपर्टीज राहतील. प्रॉपर्टी शिकल्यानंतर पुढचे क्वेश्चन आपण घेऊ. ठीक आहे, एकदम सोपे क्वेश्चन आहे. बघा सॉल्व्ह करतो. सगळ्यात पहिले मी फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ, या सगळ्याच्या काय फाइंड करायला आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू पाहिजे. प्रिन्सिपल व्हॅल्यूज काय आपल्याला प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू आपण ते बघितलं होतं अगोदर. ठीक आहे, चला मग सॉल्व्ह करूया. सोल्युशन सगळ्यात पहिले गिव्हन काय दिलेले आहे, sin इनवर्स 1/2 दिलेला आहे. याला मी किती इक्वल्स टू x. बरोबर, मग आता हा sin इनवर्स इकडे गेला तर काय होईल sin x. बरोबर, इनवर्स झाला sin x इक्वल्स टू 1/2. मला सांगा sin x ची व्हॅल्यू 1/2 केव्हा येते? ज्यावेळेस sin π/6 असेल तेव्हा, किंवा जेव्हा sin π/6 असेल त्यावेळेस. बरोबर, मग sin π/6 असेल त्यावेळेस येईल तुमचं उत्तर 1/2. मग काय लिहायचे, प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू किती लिहायचं, देअरफॉर प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू काय आहे. प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू सांगा बरं, काय आहे प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यूची किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असं लिहिते तर तुम्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असं लिहिते जाईल -π/2 टू π/2 आहे का. आपण टेबल मध्ये चेक करायचं व्यवस्थित. -π/2 टू π/2 आहे का, म्हणजे त्याला आपण शिकलो ऍज -π/2 is more than equals to π/6 is more than equals to π/2. मग या फॉर्ममध्ये लिहायचे, या फॉर्ममध्ये लिहायचं. देअरफॉर इथे या खाली देअरफॉर x π/6 खाली यायचं x π/6 तुमचं आलेले प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू. खाली दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके, सेम एज कंडिशन मध्ये खालचं गणित आहे पहा आपलं, तुम्हाला दिसून जाईल एकदम व्यवस्थित. पहा काय म्हणते यामध्ये सगळ्यात पहिले गिव्हन काय दिलेले सोल्युशन लिहितो मी. सोल्युशन मध्ये काय आहे, कोसेक इनवर्स 2 इक्वल्स टू x घेतो. हा कोसेक तिकडे घालतो काय होऊन जाईल, कोसेक x. कोसेक x इक्वल्स टू काय होईल 2. मग हा कोसेक x चं उत्तर 2 केव्हा येते, आपला टेबल पार्ट पाहिजे. ज्यावेळेस कोसेक π/6 असेल त्यावेळेस किती लिहायचं, कोसेक π/6 असेल त्यावेळेस. बस सेम कंडिशन मध्ये सरळ सरळ काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय ह्यावर कोसेक साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय तुमचा टेबल पार्ट पाहिजे. काय टेबल आहे, -π/2 टू π/2 -0 -π/2 टू π/2 आणि
मायनस इन ब्रॅकेट काय तुमचा 0 असं येईल, काय तुमचं 0 असं येईल. बस या 0चं काही इतकं महत्व नाही, फक्त यालाच आपण टाकून देऊया व्हॅल्यू मध्ये देअरफोर किंवा ऍज असं लिहू. काय शिकतो आपण लिहितो ऍज असं लिहायचं. काय लिहिणार तुम्ही सांगा बरं. मायनस पाय बाय 2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू पाय बाय 6 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू पाय बाय 2. म्हणजेच देअरफोर x इज इक्वल्स टू इथं पण पाय बाय 6 झालं. आणि ही काय आपली दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. खाली यायचं काय लिहायचं. दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. सगळं दिसते व्यवस्थित. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके सगळं दिसते व्यवस्थित. चला आपण इथे सोल्युशन पहा. काय सेम कंडिशन. आता tan इनवर्स -1 इज इक्वल्स टू मी x0. मला सांगा हा tan इनवर्स घ्यायचा काय झाला. हा tan x इज इक्वल्स टू -1. आता -1 व्हॅल्यू केव्हा येईल त्यांची. मायनस व्हॅल्यू केव्हा येते कारण 1 येते. 1 केव्हा येते ज्यावेळेस tan पाय बाय 4 असेल त्यावेळेस. -1 म्हणून काय होईल -tan पाय बाय 4. मग सगळ्यांना माहिती आहे tan मायनस थीटा इज इक्वल्स टू काय आहे उत्तर tan थीटा. काय आहे ते tan थीटा. का मायनस थीटा मायनस tan थीटा. म्हणजे मी असं शिकतो इज इक्वल्स टू मायनस tan पाय बाय 4. काय येतो मायनस tan पाय बाय 4. ओके कळते सगळ्याला व्यवस्थित. सगळ्याला कळते का. म्हणजे सुद्धा x किती आला इथं. म्हणजे जर x आला देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस पाय बाय 4. म्हणजे ॲज अ प्रिन्सिपल ब्रँच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. तर तुम्ही प्रिन्सिपल एल या ते प्रिन्सिपल एल प्रिन्सिपल एल प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. सांगा बरं टेबल पार्ट पाय. टेबल काय आहे आपला प्रिन्सिपल ब्रँच मध्ये मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. काय इथे पण काय आहे तुमचा मायनस पाय बाय 2 टू पाय बाय. बरोबर इथं खाली घेतो याला पाय बाय 2 टू पाय बाय 2. मग काय सांगा पाय बाय 2 होईल देअरफॉर मायनस पाय बाय 2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू मायनस पाय बाय 4 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू पाय बाय 2. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. काय तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू झालेली आहे. तिथे प्रिन्सिपल आहे PAL. हे तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू. दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके दिस आहे आपण दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. पुढचं गणित का चौथं गणित पाहा. चौथं tan इनवर्स काय होतं tan इनवर्स √3 मायनस √3. काय होतं tan इनवर्स मायनस √3. म्हणजे तुम्ही tan इनवर्स मायनस √3. मग आता हा tan इनवर्स सोल्युशन मध्ये घेतो मायनस √3 इज इक्वल्स टू मी x घेतो. म्हणजे tan x इज इक्वल्स टू तर किती मायनस √3. √3 केव्हा येते ज्यावेळेस पाय बाय 3 असेल त्यावेळेस. इथे तुम्ही मायनस tan पाय बाय 3 मायनस tan पाय बाय 3 म्हणजे x किती होता x आला मायनस पाय बाय 3. प्रिन्सिपल ब्रँच होतो काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. काय सेम टू सेम तुमचं हे जे मायनस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. उत्तर काय तुम्ही शोधलं असला देअरफॉर मायनस पाय बाय 2 म्हणजे स्मॉलर इक्वल्स टू पाय बाय 3. मायनस आहे कसा मायनस लिहायचा स्मॉलर दॅन पाय बाय 2. काय लिहायचं दिस इज अ प्रिन्सिपल व्हॅल्यू. काय लिहायचं दिस इज अ रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू. लिहा काही लिहा. घ्या पुढचा आता साइन इनवर्स 1/√2. काय साइन इनवर्स 1/√2. सोल्युशन घेतो मी याचं. साइन इनवर्स सरळ डायरेक्ट इज इक्वल्स टू मला घेतो x. काय होईल साइन x इज इक्वल्स टू 1/√2. आता साइन x ची व्हॅल्यू 1/√2 केव्हा येईल सांगा बरं. ज्यावेळेस साइन पाय बाय 4 असेल त्यावेळेस साइन पाय बाय 4 असेल त्यावेळेस. मग साइन पाय बाय 4 असेल मग प्रिन्सिपल व्हॅल्यू काय काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. काय सांगा बरं व्हॅल्यू ब्रँच. साइन इनवर्स तिकडे सेम टू सेम म्हणजे मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2.
हे गणित पहिलं गणित सारखं सगळं ते फरक बाबा पहिल्यानंतर त्याच्यानंतर नाही सरळ उत्तर लिहायचं. काय उत्तर लिहिलं आपलं सरळ सरळ मायनस पाय बाय 2 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू पाय बाय 4 इज स्मॉलर दॅन इक्वल्स टू पाय बाय 2. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू काय तुमचा पाय बाय 4 मायनस वगैरे नाही पुढे सुद्धा मायनस वगैरे नाही. दिस इज अ रिक्वायर्ड खाली आहे तुम्ही दिस इज रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता हे सोल्युशन पाहिजे थोडं वेगळं आहे. हे काय थोडंसं वेगळं आहे. काय म्हणते इथं cos इनव्हर्स 1/2 मायनस 1/2 इज इक्वल टू x घेतला तर काय होईल सांगा बरं. therefore cos x इज इक्वल टू मायनस 1/2. मग हा cos मायनस 1/2 ची व्हॅल्यू सगळं दिसते ना सोर्सचा कोपरा हा दिसते. 1/2 केव्हा होईल सांगा बरं. सांगा केव्हा होईल जेव्हा पाय बाय 3 असेल जेव्हा पाय बाय 3 असेल तेव्हा म्हणजे cos पाय बाय 3 हा मायनस cos. तो मायनस cos चालतं का आपल्याला नाही चालत. का चालत नाही कारण की cos मायनस x इज इक्वल टू काय आहे cos x आहे पॉझिटिव्ह आहे ना पहा ना. cos मायनस थीटा इज इक्वल टू काय असते पॉझिटिव्ह cos थीटा असते. आपण हे पॉझिटिव्ह काय येणार cos x इज इक्वल टू काय घेणार सांगा बरं. cos x इज इक्वल टू पाय मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा. cos पाय मायनस थीटा काय किती बरोबर पाय बाय 3. याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल cos ऑफ 3 पाय मायनस पाय अपॉन 3 इज इक्वल टू cos 2 पाय बाय काय 2 पाय बाय बरोबर. म्हणजे ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच खाली आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. सांगा बरं काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आपल्याजवळ कॉस साठी काय 0 टू पाय काय टेबल पार्ट पाहिजे ना टेबल तुम्ही टेबल पार्ट पाहिजे 0 टू पाय इझिली ॲज 0 is smaller than equals to 2 pi by 3 is smaller than equals to pi. दोघांमध्ये this is the required principal value. Here the required principal value. चालेल उत्तर पहा या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर पहिला संपलेला आहे. ओके या ठिकाणी तुमचा प्रिन्सिपल व्हॅल्यू क्वेश्चन नंबर पहिला होता तो एक्सरसाइज 3.3 मधला तो पहिला संपलेला आहे. ओके तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 घेऊया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सोपे 4 क्वेश्चन आहेत सोपे आहेत ते थोडे मोठे झाले काय अडचण नाही. ते 4 क्वेश्चन झाल्यानंतर लगेच तुम्हाला ताबडतोब या त्याच व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज लिहून दिली काय लिहून दिली प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीज तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे समजून घ्यायचे आहे आणि त्या नोंदणी लिहायचे आहे. ठीक आहे. ओके स्टुडंट हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू.